ट्रेडर्स वेलकम बॅक टू द वीकली अनालिसिस ऑफ गोल्ड. मी डॉक्टर वर्षा भादुर तुमचं स्वागत करते आजच्या या वीकली अनालिसिसमध्ये, ज्यामध्ये आपण बघणार आहोत मेजर झोन्स, मेजर की लेवल्स आणि नेक्स्ट वीकमध्ये गोल्डमध्ये बुलिश मुमेंटम येणार आहे की बेरिश मुमेंटम येणार आहे, आणि जर कुठलाही सिनेरिओ असला तरीही आपल्याला कोणत्या पद्धतीने आपल्याला ट्रेड करायचे आहेत, प्राईस कोणते इम्पॉर्टंट आहेत याबद्दल आपण डिस्कशन करणार. चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आज वीकली चार्टवर बघणार आहोत. वीकली चार्टवरती ज्या आपण दोन ट्रेंड लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत, त्या दोन ट्रेंड लाईन्स खूप इम्पॉर्टंट आहे. जसं तुम्ही इथे बघू शकता, जी मेजर ट्रेंड लाईन आहे ती अजूनही ब्रेकआउट झालेली नाही. याचाच अर्थ काय की गोल्ड अजूनही बुलिश डायरेक्शनमध्ये नाही आहे, अजूनही बेरिश डायरेक्शन त्याचं कंटिन्यू आहे. लोअर लोज आणि लोअर हाईज हा कंटिन्यू बनवत चालला आहे. त्यामुळे आज काल जी कॅन्डल झालेली आहे, काल कॅन्डल क्लोजिंग जी आहे ती कॅन्डल क्लोजिंग प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या वरती नाही आहे. कॅन्डलचं प्रेशर अजूनही सेलिंग प्रेशर जो आहे तो आपल्याला कंटिन्यू पाहायला मिळतोय. कॅन्डल क्लोजिंग जी आहे ती आपल्याला खालच्याच डायरेक्शनने पाहायला मिळाली आहे. याचाच अर्थ काय, जर उद्या नेक्स्ट वीकमध्ये पूर्ण नेक्स्ट वीकमध्ये जर आपल्याला आपण वीकली चार्टवरतीच थोड्या वेळ ॲनालिसिस करूया, तर इथे बघा मेजर झोन आपला जो आहे ऑलमोस्ट स्टार्टिंग होतोय 4000 पासून. 4000 ते 3884 पर्यंत हा झोन आपल्याला पाहायला मिळतोय, राईट. तर 4000ची लेवलला गोल्ड खूप स्ट्रगल करते ब्रेक करण्यासाठी किंवा बाउन्स बॅक करण्यासाठी. बऱ्याच वेळा इथे आपल्याला बाउन्स बॅक पाहायला मिळालेला आहे. जर हा बाउन्स बॅक स्ट्रॉंग राहिला तर आपल्याला गोल्डमध्ये नक्कीच बाय साईड मुवमेंट पाहायला मिळू शकतो. एक अग्रेसिव्ह बाईंग आपल्याला इथे पाहायला मिळू शकते. तर त्यासाठी प्लॅनिंग काय आहे आपली, आणि जर बाईंग आल्यानंतर आपल्याला सेलिंगसाठीही नेक्स्ट टार्गेट कुठला आहे, तर नेक्स्ट झोन आपल्यासाठी इम्पॉर्टंट जो झोन आहे तो नेक्स्ट झोन आहे ऑलमोस्ट 4200चा. 4200चा झोन आणि 4000चा झोन, 4000 आणि 4200ची. ज्यावेळेस 4000ची लेवल तुटणार त्यावेळेस इथे आपल्याला डाऊन साईड मुवमेंट पाहायला मिळणार आणि शार्प सेलिंग पाहायला मिळणार, राईट, क्लिअर. आणि नेक्स्ट सिनेरिओमध्ये ज्यावेळेस 4000ला आपल्याला इथे बाउन्स पाहायला मिळतोय आणि ही जी ट्रेंड लाईन आहे ती ब्रेकआउट तर झालीच आहे, राईट. पण त्याचसोबत ही जी मेजर ट्रेंड लाईन आहे याला जर ब्रेक झाला तर आपल्याला गोल्डमध्ये 4200ची लेवलही ब्रेक होताना पाहायला मिळणार आहे. आणि आपलं नेक्स्ट टार्गेट जे असणार आहे, ऑलमोस्ट नेक्स्ट टार्गेट आहे आपलं 4384 पर्यंतचं. म्हणजेच काय, तर 4300 पर्यंत आपल्याला गोल्ड नेक्स्ट टार्गेट घेताना बुलिश डायरेक्शनमध्ये पाहायला मिळू शकतं. स्मॉलर टाईम फ्रेमला जर आपण शिफ्ट केलं, डे टाईम फ्रेम तुम्ही बघू शकता. डे टाईम फ्रेममध्ये गोल्डमध्ये एक साईडवे स्ट्रक्चर इथे आपल्याला पाहायला मिळतो. इथून हा जो एरिया आहे, रेक्टँगल बॉक्स इथे आपल्याला पाहायला मिळतोय, बघू शकता तुम्ही. यामध्ये काय झालेलं आहे, गोल्ड जे आहे ते आत्ता सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळतंय आपल्याला, ओके. म्हणजेच काय, रेक्टँगल झोन गोल्डने बनवलेला आहे. आणि हा झोन ज्या डायरेक्शनला ब्रेक होणार, ट्रेडर्स केअरफुली ऐका, की जर हा झोन बॉटम साईडला जर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन झाला, ओके, डाऊन साईड जर नेक्स्ट वीकमध्ये न्यूजमध्ये ब्रेकडाऊन जर पाहायला मिळालाच आपल्याला, तरच गोल्डमध्ये सेलिंगची रॅली पाहायला मिळणार. जर आपल्याला इथे बाउन्स बॅक, आता बघा गोल्ड जे आहे ते पुन्हा एकदा आपल्या जे ट्रेंड लाईनला आहे, आपल्याला ट्रेंड लाईनला बघायला मिळते. ही मेजर ट्रेंड लाईन आहे, डेली टाईम फ्रेमची आहे, आणि याच लेवलला गोल्ड काय पाहायला मिळते, आपल्याला रिटेस्ट करताना पाहायला मिळते. मग तुमचं ऑब्झर्वेशन काय असणार आहे, या ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर जर कॅन्डलची क्लोजिंग आहे या लेवलच्या जवळजवळ 3995 या लेवलच्या वरती जर कॅन्डल क्लोजिंग आपल्याला ग्रीन बघायला मिळाली, ओके, डेली टाईम फ्रेमची कॅन्डल जी आहे ती आपल्याला ग्रीन कॅन्डल जर क्लोजिंग बघायला मिळाली तर नक्कीच गोल्डमध्ये काय होऊ शकतं, एक बुलिश डायरेक्शन आपल्याला कन्फर्म होणार, ओके. आणि त्यानंतर आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे 4200चं नेक्स्ट टार्गेट असणार आहे. 4200ला ब्रेक केल्यानंतर आपलं नेक्स्ट टार्गेट आहे जवळजवळ 4341 ते 4380 पर्यंतचा, ओके. तर हा झोन आपल्यासाठी खूप खूप छान काम करणार आहे. या झोनला तुम्हाला सेलिंगसाठी खूप छान असं प्लॅनिंग इथे तुम्हाला मिळणार आहे. जर ब्रेकआउट वरच्या डायरेक्शनने झालं, ग्रीन कॅन्डल क्लोजिंग झाली, याच रिटेस्ट नंतर आपल्याला जर ग्रीन कॅन्डल क्लोजिंग झाली तर यावेळेस 4200चा झोन ब्रेक डाऊन होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. आणि त्यानंतर आपल्याला असा बाय साईड हा सिनेरिओ पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर मग गोल्डमध्ये आपल्याला सेलिंग पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते.
जर गोल्डमध्ये जर सेलिंग पाहायला मिळाली तर 4200ची लेवलही आहे इम्पॉर्टंट. 4200च्या लेवलला टच करूनही गोल्डमध्ये आपल्याला काय मिळू शकतं पाहायला, सेलिंग पाहायला मिळू शकते. ओके, जर गोल्डमध्ये आपल्याला इथेच जर डाऊनफॉल झालाच, ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल जर मंडेला क्लोजिंग डाऊन साईड दिली तर खूप हाय प्रोबॅबिलिटी आहे की आपल्याला सेलिंगसाठी ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. मग सेलिंगसाठीची प्राईस कुठली आहे तर बघा, ब्रेकडाऊन झाल्यानंतर तुम्हाला सेल करायचं आहे 3958च्या अराउंड. ओके, 3960 टू 3958च्या अराउंड तुम्हाला काय करायचं आहे, सेलसाठी अलर्ट राहायचं आहे. ओके, जर ब्रेक डाऊन झाला आणि क्लोजिंग खाली झाली तर, आणि तसं नाही झालं तर तुम्हाला काय करायचं आहे, सेलिंग न करता बाय साईड ऑपॉर्च्युनिटी शोधायची आहे. आणि बाय साईडसाठीही तुम्हाला काय जी प्राईस राहणार आहे ती जवळजवळ 40, 42, 40, 45च्या दरम्यान तुम्हाला मिळणार आहे. ओके, बाय साईड प्लॅनिंगसाठी 40, 45, 40, 50चे लेवल यूज करा. आणि सेल साईड जर तुम्हाला सेल करायचा असेल तर 39,860च्या खाली क्लोजिंग झाल्यानंतर मग तुम्ही डाऊन साईड डायरेक्शनला ट्रेड प्लॅन करू शकता. ओके, त्यासाठीचे पण लेवल जे आहेत त्या मेजर लेवल्स हायर टाइम फ्रेम झोनवरूनच देते मी तुम्हाला. ओके, तर हा झोन जो आहे इथे FVG दिसतोय बघा आपल्याला, हा FVG पेंडिंग आहे. तर या FVGला टच करून गोल्डमध्ये पुन्हा एकदा बाय साईड आपल्याला मुवमेंट पाहायला मिळू शकतो. म्हणून जी लेवल आहे आपली 3790 पर्यंत जर सेलिंग झालीच तर आपल्याला मेजर ड्रॉप गोल्डमध्ये पाहायला मिळू शकतो. पण जर बाउन्स बॅक आपल्याला पाहायला मिळाला गोल्डमध्ये तर मग आपण या पद्धतीने आपले जे लेवल्स आहेत त्या लेवल्स काय करणार आहेत आपण बघणार आहोत. अजूनही थोडंसं डीपमध्ये जर आपण बघितलं तर आपण लोअर टाइम फ्रेमला शिफ्ट करून बघूया. मंडेच्या काही लेवल्स ज्या आहेत त्या की लेवल्स चेक करूया. ओके, मी जसं तुम्हाला थर्सडेला सिनॅरिओ सांगितला होता की गोल्डमध्ये सेलिंगच्या प्राइजेस आहे आणि गोल्ड जर बुलिश होणार तर याच लेवलपासून होणार आहे. आणि आताही गोल्डमध्ये आपल्याला तेच पाहायला मिळते. गोल्डमध्ये इथूनच आपल्याला काय मिळालेलं आहे, रॅली पाहायला मिळालेली आणि इथून आपल्याला रिजेक्शन घेताना पाहायला मिळालेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला जर गोल्डने बुलिश होणं एक्सपेक्टेड आहे तर आपली मेजर लेवल आहे 40, 50, 45 पासूनचीच. याच लेवलपासून तुम्हाला गोल्डमध्ये बाय साईड प्लॅन मिळू शकतो. त्यासाठी ज्या लेवल्स दिलेल्या आहेत, की लेवल्स आहेत, इम्पॉर्टंट झोन आहेत, मेजर झोन दिलेले आहेत. मेजर झोनमध्ये हा जो झोन आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. 4200चा झोन ऑलमोस्ट आपल्याला इथे पाहायला मिळतोय. त्यानंतर आपल्याला 4300पर्यंत मार्केट ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतंय. तर 4300पासून तुम्हाला एक छान सेल साईड ऑपॉर्च्युनिटी नक्की मिळू शकते. तर आजचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे किंवा नेक्स्ट वीकमध्ये जे पण काही डायरेक्शन आहे ते या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर ट्रेंडलाईन ब्रेकआउट बघा, जर झालाच तर बाय साईड ट्रेड प्लॅन करा. तर अशाच ॲनालिसिससाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.